नमस्ते, वैष्णवीज क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मोबाईलचा हँगर कसा बनवायचा। तुम्ही हा पॅटर्न बघून घेऊ शकता। हा सेम टू सेम पॅटर्न मी मोबाईल हँगर बनवणार आहे। बघा, किती छान खालचे लटकन्सचा मागचा शेप। सो आता ह्याला लागणारे मटेरियल्स मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता मी इथे लाईट पिंक म्हणजे डार्क पिंक कलरचा मी इथे चॉट घेतले आहे। 2 मीटरचे 12 चॉट्स घेतले आहेत। 3 इंचची रिंग घेतली आहे। बीड्स घेतले आहेत ब्लू कलरमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये। एक लायटर घेतलेला आहे आणि एक सीजर घेतली आहे। तर आपण हे हँगर बनवायला स्टार्ट करूया। तर फर्स्ट आपण इथे आता रिंग घेणार आहोत आणि ते 12 चॉट्स ह्याला अटॅच करणार आहोत। हा आपण फर्स्ट चॉट घेतला आहे 2 मीटरचा। आता हा ह्याला अटॅच करायचा आहे आपल्याला। हा असेच आपण सगळे चॉट ह्याला अटॅच करायचे आहेत। तर फ्रेंड्स, आपण इथे सगळे नॉट लावून घेतले आहेत। 12च्या 12 नॉट्स लावून घेतले आहेत। आता इथून आपल्याला पायपिंग स्टार्ट करायची आहे। तर आपण इथली पायपिंग स्टार्ट करूया। फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे जसे बेड्स घातले आहेत ते आधी बेड्स घालून घेऊया ह्याच्यात, नंतर मग पायपिंग चालू करायची आहे। मग इथे एक नॉट टाकायचा आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्याच्यात बीड्स टाकूया। तर आता आपण ह्याच्यात बीड्स घालूया। तर आपण बीड्स लावायच्या आधी इथे एक नॉट टाईट करणार आहोत। तुम्ही बघू शकता ते नॉट। नॉट टाईट केली आहे। तशी सेकंड नॉट टाईट करायची आहे। आता आपण नॉट टाईट केले आहेत। 2 नॉट टाईट केले आहेत आपण। आता हे सगळं जुळून घ्यायचं सगळं। आता हे छान असं झालेलं आहे। तर ह्याच्या साईडच्या नॉटमधून बीड्स टाकायचे आहेत आधी। आता आपण हे 2 साईडला करायचं आहे। आपण आता ह्याच्यात बीड्स टाकूया। आपण या ह्याच्यात आता आपण ह्याच्यात ब्लू कलरचे बीड्स टाकायचे आहेत। आपण 2 नॉट घेतलेत। 2 नॉट मधूनच एक बीड घालायचा आहे आपल्याला। आता ते गाईज इथे आम्हाला थोडंसं लूज होतं, तर म्हणून आम्ही इथे थोडंसं टाईट केलेलं आहे। कशाला तरी बांधायचं आहे किंवा आपण पेनही लावू शकता। तर आपण पुढचं मेकेल स्टार्ट करूया। सो आता आपण ही नॉट वेगळी करायची आहे आणि इथे थोडंसं गॅप ठेवायचं आपण। आणि या नॉट बरोबर ह्याची पायपिंग, साईडच्या नॉट बरोबर त्याची पायपिंग स्टार्ट करायची आहे। आता इथे एक होल दिसत आहे आपल्याला, त्याच्यातून ती नॉट टाकायची आहे आणि आपल्याला हे टाईट करायचं आहे, म्हणजे छान पायपिंग होऊ शकते आपली। ही आपल्या पायपिंगची स्टार्टिंग आहे। छान पायपिंग होत आहे। तर आपण असंच करत पूर्ण ही पायपिंग करायची आहे। इथून एक एक नॉट घेत आपल्याला इथे पायपिंग करत जायचं आहे, म्हणजे आपले छान असं पायपिंग होऊ शकते। आणि आपल्याला ही पायपिंग टाईट करायची आहे, नाहीतर लूज असली तर हे बरोबर नाही दिसत। टाईट पायपिंग छान दिसते, म्हणजे आपलं तोरण भरभरीत दिसतं, म्हणजे आपला हँगर भरभरीत दिसतो। आता ही अशीच ही स्टेप पूर्ण चालू ठेवायची आपल्याला। आपली पायपिंग पूर्ण झालेली आहे। आता आपण इथे असाच एक नॉट टाकायचा आहे। बघतीच कसा भेटेल व्हिडिओ। तर आपल्याला त्या साईडचा आता ही पायपिंग अशीच करून घ्यायची आहे तिकडून पण।
या ठिकाणी माझ्या दोन्ही साईडची पायपिंग करून झालेली आहे. आता मी आशी नॉट इथे खाली टाकून घेणार आहे. या ठिकाणी मी आशी नॉट इथे खाली घातलेली आहे. आता अशी पायपिंग मी 8 टाईम करणार आहे. या ठिकाणी मी हा डायमंड घालणार आहे. या ठिकाणी मी असे डायमंड घालून घेतलेले आहे आणि अशीच पायपिंग मी इथे करून घेणार आहे. सो आता ही पायपिंग झाली आपली. इथून पूर्ण पायपिंग करून दाखवणार आहे मी तुम्हाला. इथे मी तुम्हाला दाखवणार आहे किती ह्याची पायपिंग करायची आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं असेल की इथे 8 ह्याची पायपिंग करायची आहे. ती मी तुम्हाला पूर्ण करूनच डायरेक्ट दाखवणार. या ठिकाणी मी स्टोन घेतलेला आहे आणि या 2 नॉडमध्ये मी घालणार आहे. तर मी पायपिंग पूर्ण झाल्यावरच तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे. पायपिंग पूर्ण झाल्यावर डायरेक्ट आता तुम्हाला कळालंच असेल ही पायपिंग कशी करायची. तुम्हाला कळाली नसेल तर मी तुम्हाला अजून एकदा सांगते. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ही खालची नॉट घ्यायची आहे एकच आणि ती खालून घ्यायची आणि इथे या होलमध्ये टाकायची आणि मागून काढायची. म्हणजे आपली मस्त पायपिंग होते. आणि टाईट करून घ्यायची. आणि अशीच आपल्याला हे सगळ्या नॉटची आपल्याला पायपिंग करायची आहे. या नॉट मोजून घेऊयात आपण, म्हणजे आपल्याला कळेल की तिची पायपिंग करायची. इथे थोडंसं लूजच ठेवायचं जसं आपण त्या हँगरला ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला आता पूर्ण झाल्यावर दाखवते. तुम्हाला कळलं असेल की ही छान पायपिंग कशी 8 बनवले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 बनवलेले आहे. आता इथे खाली आपण हा जो नॉट घातला आहे तोच आपण हा खाली नॉट घालायचा आहे. तर आपण हा नॉट टाईट करूया. सो आपण सेकंड गाठ टाकायची. तर इथे आपण फर्स्ट टाकली आहे, आता ही सेकंड. वाव, आता हे छान टाईट झालेलं आहे. हे मस्त दिसत आहे. हे इथे आपल्याला आता खालती पॉकेट घालायचं आहे. तुम्हाला पुढची स्टेप माहितीच आहे. इथे आपण त्या हँगरला जसं घातलेलं आहे इथे पॉकेट, तसंच आपल्याला या हँगरला पॉकेट घालायचं आहे इथे. तर आपण त्याची सेटिंग मी तुम्हाला दाखवत आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण या 4 नॉट्स इथे काढून घेतले आहे. आता इथे आपण नॉट टाकायचे आहे. अशी नॉट टाकायची आहे इथे. तुम्ही बघू शकता ही अशी नॉट आपण टाईट करायची मस्तपैकी. मी तुम्हाला अजून एकदा दाखवते. तुम्हाला समजली नसेल तर अजून एकदा दाखवते. या ठिकाणी यातले आपण 2 काढून घ्यायचे आहेत आणि इकडच्या 2 इथे जॉईन करायचे आहेत. आता ही नॉट ह्याच्या खालतून काढायची आहे आणि त्याची गाठ मारायची आहे. तर अशी स्टेप हे पूर्ण असंच करायचं आहे आपल्याला. खालतीवर असंच करायचं आहे. मी तुम्हाला एक लाईन झाल्यावर दाखवते. तर आपण हे असं करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटतच असेल ही बॉर्डर थोडी वेगळी दिसते. आम्ही तशी बनवलीच आहे, कारण त्यासाठीच आम्ही ही लीव्ह शेप बॉर्डर बनवली आहे. थोडीशी वेगळी ट्राय केली आम्ही. नाहीतर काही जणांचं असे ग्रास शेप असते. आम्ही थोडी लीव्ह शेप बनवली आहे. ही बॉर्डर अशी छान दिसते. तुम्हाला या ठिकाणी आपण सगळे चॉर बाजूला ठेवायचे आहेत. या ठिकाणी अशीच नॉट आपण खाली टाईट करून घ्यायची आहे आणि एक पण नॉट ढिली नाही आली पाहिजे, टाईटच आले पाहिजे. टाईटच आले पाहिजे सर्व नॉट. त्याच्यात लूज पडली की मग गोंधळ होऊ शकतोय. खूपच लूज पडत असतात नॉट. इथे आम्ही मुद्दाम लूज ठेवलंच आहे. ही अशी लीफ शेप आम्ही बनवली आहे आणि रिंग पण आमची थोडीशी अर्धवट हेच आहे, कारण की आम्ही ती तशीच ठेवली आहे. आणखी पूर्ण जरी कवर केली आपण कवर करू शकतो किंवा मग अशीही ठेवू शकतो. आम्हाला अशीच ठेवायची होती म्हणून आम्ही अशीच ठेवली आहे. तर तुम्ही कशीही ठेवू शकता.
तर आपण ही साईड बनवलेली आहे आता एवढी. आता ती साईड त्या साईडून स्टार्ट करायचं आपल्याला. एवढंच बनवायचं आपल्याला. हे मी किती टाईट्स घातलेले आहे ते बघू शकता तुम्ही. 1 2 3 4 1 2 3 आणि 1 असे घातले आहेत मी टाईट्स. तुम्ही इथे म्हणा इथे 4, इथे 3, मग इथे 2 हवेत, तर असं नाही. इथे 1 असं तुम्ही विचार करतच असाल, पण इथे 1च येणार नॉट. कारण की आपल्याला हे असं बनवायचं आहे. आता इथे पण सेम टू सेम असंच बनवायचं आहे. तर आपण हे बनवूया. असं दोन्ही साईडून मस्तपैकी करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता, हे तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. आता मध्येही असंच करायचं. ह्याच्या पुढची स्टेप पण तशीच आहे. मी या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता इथे जो नॉट टाईट केलेला आहे तोच आपण इथे टाईट करायचा आहे. टाईट करायचं आहे असं. सो आता आपण असंच हे जसं बनवलं तसं छान खालती बनवायचं आहे. या ठिकाणी जर आपल्याला चॉट जर कमी पडले तर आपण इथे जॉईन करू शकतो लायटरने. आता हे छानपैकी खालती असंच बनवत जायचं आहे याच शेपने. मी तुम्हाला हे पूर्ण बनवल्यावर दाखवेन. आता हे असंच जसं बनवते मी तसंच तुम्ही हे पुढे चालवत राहायचं आहे. किती छान दिसते ही डिझाईन तुम्ही बघू शकता. ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान दिसते. मी तुम्हाला ही पायपिंग केलेली दाखवते किती छान दिसते ते. हे बीड्स माझे असे आहेत. तुम्ही असे टाकू शकता बीड्स, किंवा ते पॉट टाईपमध्ये असतात ते पण टाकू शकता, किंवा मग तुम्हाला जे आवडेल ते बीड्स टाकू शकतात तुम्ही. पण कलर कॉम्बिनेशन तुम्ही एकदम छान कलर कॉम्बिनेशन. आम्ही या ठिकाणी पिंकच्या बदले ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन घेतला आहे बीड्सचा. तोच तुम्हाला छान दिसतोय. तुम्ही येल्लो बरोबर पिंक असा कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. व्हाईट आणि ब्लॅक असा कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. पण ब्लॅकचं कोण बनवू नाही शकत. असंच छान कलर कॉम्बिनेशन घ्यायचं. आणि माझे एकदम स्क्वेअर शेप या ठिकाणी माझे बघा कसं येत आहे. हे तुम्ही बघू शकता. हे मागून पण कसं मस्त येत आहे. एकदम प्लेन येत आहे. तसं तुमच्या सर्वांचंही प्लेन आलं पाहिजे, नाही तर ते फेस कटू शकतं. हे बघा किती मस्त आणि प्लेन येत आहे. ह्याची पायपिंग पण छान झालेली आहे. सो हे ब्युटिफुल, किती मस्त आणि ब्युटिफुल दिसत आहे हे. तर हे असंच खाली चालू ठेवायचं आहे. सो आता ही पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल. आता आपलं पूर्ण हे पॉकेट बनवून झालेलं आहे. आता ह्याच्या वरचं पॉकेट मी तुम्हाला दाखवणार आहे कसं बनायचं आहे ते. तर या ठिकाणी आपण थोडंसं धागा कापायचा आहे. या होलमधून टाकून या होलपर्यंत ह्याची गाठ मारून घ्यायची आहे त्या धाग्याची. या साईडला आपण असं एक राऊंड बनायचं आहे. आता बघा हे कसं करते ते. या ठिकाणी मी एक चॉल घेतलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण या होलमधून घालायचा आणि
ह्याच्यात घालायचं आहे. आता ह्याची आपण लायटरने याला स्टिक करायचं आहे. तसंच लायटरने आपल्याला स्टिक करायचं आहे. आता हे स्टिक झालेले आहे. आता ह्याच्यातून आपल्याला चॉड घालायचे आहे. कॉम्बिनेशन डार्क येलो घेतला आहे, एकदम मँगो कलर थोडासा आहे, आणि हा डार्क पिंक. मी 0.75 सेंटीमीटरचे चॉड घेतले आहे. दोन्ही पण 6 पीस घेतलेले आहेत. आता आपण हे याला अटॅच करायचे एकदम सेम डायरेक्शनमध्ये. एक मँगो कलर, एक पिंक कलर, एक मँगो कलर, एक पिंक कलर असं करून अटॅच करायचं. म्हणजे आपण त्या दुसऱ्या होल्डरला बघू शकतो की मी मिक्स कलरच जॉईन केले आहे, तसे छान वाटतील. जर तुम्हाला एक कलरचा करायचा असेल तर तुम्ही एक कलरचंही करू शकता. सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्याच्यात हे घालायला घेऊया. सो या ठिकाणी आपण मँगो कलरचा घेतला आहे, ते म्हणजे येलो कलरमध्ये ह्याच्यात घालायचं आहे आणि नॉट टाईट करायची ह्याची. हा ह्याला उठून दिसतो एकदम कलर. असेच करून सगळे अटॅच करत जायचे. हे थोडं लूज पडलं तरी चालेल. इथे थोडंसं खेचून घ्यायचं आहे आपल्याला हवं असलेलं. तर हे अशा प्रकारे सगळे नॉट आपल्याला टाईट करायचे. 6 पीस घेतलेले आहेत मी ईचचे. ह्याचे 6, ह्याचे 6 आणि ह्याचे 6. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे अटॅच करत जायचं आहे. सो तर फायनली आपले हे नॉट घालून झालेले आहेत. या ठिकाणी आपली जागा राहिलेली आहे म्हणून आपण लूज करून घ्यायचं आहे, कारण की आपण डिझाईन करू तेव्हा खूप टाईट होणार आहे. डिझाईन केली तेव्हा टाईट होऊ शकतं, म्हणून आम्ही इथे थोडंसं लूजच ठेवलं आहे. तर आपण ह्याची डिझाईन स्टार्ट करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला आम्हाला थोडी डिफिकल्टी होत आहे. हे खालचे धागे आणि वरचे मिक्स होत आहे, म्हणून हे आम्ही ह्याच्या मागे टाकले आहेत. तर आता हे तुम्ही बघू शकता थोडं सुटं झालेलं आहे. तर ह्याच्यात आपल्याला आता बीड्स टाकायचे आहेत. आता ह्याच्यात आम्ही व्हाईट कलरचे बीड्स टाकणार आहे. मी तुम्हाला दाखवते कोणते बीड्स. हे बघा, हे बीड्स, असे बीड्स मी ह्याच्यात टाकणार आहे. या ठिकाणी मी ऑरेंज कलरचा, येलो कलरचा आणि पिंक कलरचे एक मॅक्रॉनचे 2 चॉट घेतलेले आहेत, आणि हे बाकीचे आहेत ते आपण साईडला ठेवायचे आहेत. तर आता हे 2 साईडला ठेवून तर हा बीड्स आहे तो ह्याच्यात घालायचा आहे. हे 2 साईडला करायचे. 4 घेतले की हे 2 साईडला करायचे आणि मधले 2 मध्ये घालायचा आहे हा बीड्स. आता हा येलो चॉड ह्याच्यावर टाकायचा आहे आणि हा वाला पिंक चॉड घालायचा आहे, आणि ह्याच्या खालतून आपल्याला नॉट टाईट करायची आहे. सो आता आपला हा मस्त झालेला आहे. अशीच एक नॉट टाईट करायची आपल्याला. वा, आता आपल्याला ह्या सर्वांमध्ये पण हे असंच करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, आपलं हे बनवून झालेलं आहे अशा प्रकारे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की गाठ खालची कसं बनायचं ते. सो हे 2 मँगो कलरचे चॉड आपण बाजूला ठेवले आहेत आणि मधले 2 पिंक आणि 2 मँगो कलरचे चॉड आपण घेतलेले आहेत. ओके, सो आता बनवायला स्टार्ट करूया.
सो तुम्हाला कळाली नसेल ही गाठ, थांबा मी तुम्हाला परत सांगते. जशी मी ही खालती टाकली आहे तशीच आहे ही. हे बघा, हे मँगो कलरचं चढ ह्याच्या खालतून टाकायचं पिंक कलरच्या, आणि पिंक कलरचं चढ त्याच्या मागून घेऊन च्या वरतून टाकायचं. अशी गाठ आहे. तर असंच मी तुम्हाला एक लाईन ही प्रिपेअर करून दाखवते. या ठिकाणी माझी एक गाठ झालेली आहे, म्हणून जेवढ्या गाठी झालेल्या आहेत त्या साईडला ठेवायचं. या ठिकाणी मी दुसरं घेतलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता बीड्स टाकून आपलं हे पूर्ण पॅक झालेलं आहे. आता इथे थोडंसंही लूज दिसत नाही आहे, म्हणून मी थोडंसं लूजच ठेवलेलं. ते किती छान दिसतं हे. बीड्स टाकल्यावर हे अजूनच छान वाटते, म्हणून मी खालती जे बनवेन त्यालाही मी बीड्स टाकणार आहे, जसं आपण दुसऱ्या होल्डरला टाकले आहेत. सो एक पट्टी झाली आहे. आता मी तुम्हाला हे हाफ झाल्यावर दाखवते. या ठिकाणी मी तो बनवायला घेत आहे. थांबा जरा. हे एक जे आहे ते आपण इथे आपण लूज का ठेवलेलं ते किती असेल तुम्हाला हे यातून उचलायचं आहे. इथून कवर नसेल झालं म्हणून हे आपला मोबाईल पडू शकतो, म्हणून हे साईडवरचं कवर करायचं. हा जो धागा आहे तो मी 4th गॅपमधून घातलेला आहे. वाव, आता इथे टाईट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडे लूज नाही बघा, माझं बोट बाहेर निघत नाही आहे. ओके, सो फ्रेंड्स, आपण इथे जसं एक वेळा केलेलं आहे तसंच हे सगळीकडे करत जायचं आहे, आणि या साईडूनही तसंच करायचं आहे. ओके, मग आपला हा पाऊच तयार होतो. आता आमचं एवढंसं झालेलं आहे. पूर्ण आपल्याला इथेपर्यंत जे कवर होईल एवढं करायचं आहे, आणि खालती जी डिझाईन आपल्या दुसऱ्या होल्डरमध्ये आहे, पहिल्या होल्डरमध्ये आहे, तशी बनवायची आहे. सो फ्रेंड्स, आता आपला ब्युटिफुल पाऊच रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे पाऊच. फक्त आपल्याला खालतून हे ओपन आहे, हे आपली जॉईनिंग करायची आहे. तर मी तुम्हाला सांगते ती जॉईनिंग कशी करायची. तर ह्या ठिकाणी आपण ह्याला खालती अशा टाईपची स्कूबी घातलेली आहे. ओके, सो अशीच जॉईनिंग आपल्याला ह्याच्या खालती करायची. हे बघा, हे अशा टाईपची स्कूबी घातली आणि खालती मी बीड्स लावले आहेत ब्ल्यू कलरचे. हे बघा, पूर्ण पॅक होतं हे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, माझा हात आता बाहेर येतच नाही कारण की हे पॅक केलेलं आहे. सो आता आपण ते स्टार्ट करूया बनवायला. तर फर्स्ट ऑफ ऑल आता आपण बनवायला स्टार्ट करूया. हे बघा, इथून मी 4 पिंक चॉड घेतले आहेत. आता बघा मी काय करते ते खालच्या साईडचे घेतले आहेत. वरच्या पाऊचचे मी वरती ठेवले आणि खालच्या पाऊचचे 4 चॉड घेतलेले आहेत. एक मँगो कलर चॉड घेतले आहे, असे वरचे पण घेतले आहेत मी. आणि आता तुम्ही बघू शकता मी कसे बनवत आहे ते. हे 2 वर घातले आहेत मी, मँगो कलर आणि पिंक कलर. आता ते परत घेतले आहेत. आता हा मँगो कलरचा इथून घेतला आहे, तो पिंक कलरचा ह्याच्या खालतून घेऊन मँगो कलरच्या सर्कलमध्ये टाकलेला आहे. आता आपण हे टाईट करायचं आहे. वाव, तुम्ही बघू शकता की किती ब्युटिफुल टायटिंग झाले आहे. मी तुम्हाला हे 1-2 बनवून दाखवते, मला समजलं नसेल तर.
जसं तुम्ही बनवत जाणार तसं हे स्नेक टाईप येणार, जसं आपल्या त्या होल्डरचं आलेलं आहे, पण असं पण छान दिसत आहे स्नेक टाईपमध्ये. या ठिकाणी मला हा धागा खूप कमी पडत आहे. त्यामुळे आपण त्याला जॉईन करू शकतो. सो फ्रेंड्स, असं मी जसं बनवलेलं आहे तसंच हे खाली चालू ठेवायचं आहे आणि इथे खालती बीड्स लावायचे आहेत. सो आता मी तुम्हाला हे बनवून दाखवते. सो तुम्ही बघू शकता, वाव किती ब्युटिफुल आलेली आहे ही वेणी. ह्याच्या खाली एवढे नॉट्स तुम्ही जेवढे पाहिजे तुम्हाला तेवढे सोडू शकता. आता ह्याच्या खाली मी तुम्हाला बीड्स लावून दाखवते. सो आता आपण ह्याच्या खाली जे आपण इथे बीड्स लावले तेच इथे आपल्याला खालती लावायचे. सो आपण आता ह्याच्या खालती लावूया. सो ह्याच्यात आता आपण बीड्स घालले. वाव, आता ह्याची जॉईनिंग तुम्ही बघू शकता. सो असंच आपल्याला घालायचे आहेत बीड्स. सो वाव, हे किती छान दिसत आहे. तसंच आपण या सर्व नॉट्सला करून घ्यायचं आहे. होतंय. सो फ्रेंड्स, तुम्ही आता बघू शकता आपलं पूर्ण होल्डर कंप्लीट झालेलं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.